सांगितलं। तर शासनासाठी कोकणवासियांच्या जीवाची किंमत शून्य आहे का? रत्नागिरीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीवरून रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे। इटलीतील बॅन झालेल्या कंपनीच्या मशीन्स विकत घेऊन विषारी रसायन तयार होत असल्याचा आरोप जो आहे तो रोहित पवार यांनी केला आहे। तर रोहित पवार यांनी नक्की आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। इटलीतील मिटेनी कंपनीतून जलाशयात सोडलेले PFS रसायनामुळे 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना कॅन्सरसारखे गंभीर आजार झाले। या रसायनांमुळे 4000 नागरिक मृत्युमुखी पडले। नागरिकांनी आंदोलन करून ही कंपनी बंद पाडली असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। बंद पाडलेल्या याच कंपनीच्या मशिनरी विकत घेऊन भारतातील लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीने रत्नागिरीच्या MIDC मध्ये प्लांट जो आहे तो लावलेला आहे। या प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक PFSA या रसायन नियंत्रणाबाबत भारतात कायदा नसताना अशा उद्योगाला परवानगी का द्यावी असा रोहित पवार यांनी सवाल केलाय। शासनासाठी कोकणवासियांच्या जीवनाची किंमत शून्य आहे का? शासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ हा प्लांट बंद करावा अशी मागणी देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे।